अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाला मोठा फटका बसतोय। अदानी शेअर्सची 23% घसरण झाली आहे। अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी 2.60 लाख कोटी रुपये गमावले। अदानी समूहाचं बाजार भांडवल 11.91 लाख कोटींवर घसरलंय। सौर ऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलंय असं कळतंय। या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी अर्थतज्ञ अजित जोशी सर सध्या आपल्याशी जोडले गेले। त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सर, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। अदानी समूहाला हा जो मोठा फटका बसल्याचा आपण बघतोय, शेअर्सची इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, काय नेमका परिणाम ह्याचा होऊ शकतो यापुढे? हा एकूणच गंभीर पद्धतीची गोष्ट आहे। याचं कारण असं की अमेरिकेतल्या कोर्टाने थेट अटक वॉरंटच काढलेलं आहे आणि जे पहिल्यापासूनच या समूहाच्या संदर्भात वाद होत होते आणि आपल्या सर्वांना माहिती हिंडनबुक रिपोर्टही आला होता गेल्या वर्षी जानेवारीत, तर एका प्रकारे अप्रत्यक्षरित्या त्याला पुष्टीच मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा फटका आत्ताही बसलेला आहे आणि कदाचित अजून काही काळपर्यंत हा फटका चालू राहील। भारतीय शेअर बाजारात त्याचे काय नेमके पडसाद उमटू शकतात? शेअर बाजाराला नक्कीच याने मोठा धक्का बसलेला आहे, कारण अदानीचा शेअर हा आतापर्यंत फार एक चांगला किंवा ब्ल्यू चिप म्हटला जाणारा शेअर होता। पण त्याचबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की काल ही बातमी आल्यानंतर जो नुकसान झालंय ते जेमतेम 0.5% कमी आहे। म्हणजे शेअर बाजार जो तो अवघ्या 400 पॉईंटनीच खाली गेला होता। अर्थात तो आधी वर जात होता, तो नंतर खाली गेला। त्याच्यामुळे शक्यता अशी आहे की आज त्याचे अजून पुढचे काही पडसाद दिसतील। पण जोपर्यंत आजचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत दीर्घकालीन परिणाम शेअर बाजार ॲज अ होल काय असेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे। जी सर, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।